एसडीकेएमचे अध्यक्ष आणि आमदार अमरीश पटेल सध्या आमच्यासोबत आहे. अमरीशजी, अनेक दिवसापासून तुमच्यावर अनेक आरोप केले जातात, जे मुंबईचे रिकामी भूखंडे किंवा प्लॉट तुम्हाला देण्याच्या तुमच्यावर आरोप केले जातात. आदित्य ठाकरे स्वतः प्रेस कॉन्फरन्स करून पण आरोप केले होते. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहेत? काय चुकीच्या पद्धतीने तुम्हाला देण्यात आले आहेत का? एक तर जे 10 एकरचं जे ग्राउंड आहे त्याच्यावर बीड मागवली होती कॉर्पोरेशनने, आणि मुंबई कॉर्पोरेशनने जे मी बीड मागवली त्याच्या लिगली मी हायेस्ट बिडर होतो, त्यामुळे आम्हाला अलॉट झालेली आहे. काहीतरी गलतफहमी त्यांची काहीतरी असेल तर मला माहीत नाही आहे, पण जर मला त्यांनी फोनवर बी विचारलं तर मी त्यांना याबाबतची स्पष्टता मी देऊ शकतो. पण त्यांनी थेट आरोप केलेत की तुम्हाला फायदा पोहोचवण्यासाठी हा प्लॉट जे तुम्हाला दिलेत. जेव्हा बीड निघाली तो फायदा केव्हा होतो की डायरेक्ट मला अलॉट झालेला आहे, तसं नाही झालेलं. बीड झालेली आहे, कॉम्पिटिटिव्ह बीड आहे, आणि कॉम्पिटिटिव्ह बीडमध्ये मी हायेस्ट बिडर आहे, आणि त्यामुळे कॉर्पोरेशनने दिलं आहे. पण तुम्ही त्यांना काही नोटीस वगैरे पाठवणार का, लिगल नोटीस वगैरे त्यांच्या आरोपानंतर? नाही साहेब, मी त्या झंझटमध्ये पडायला तयार नाही. मी मुंबईकरसाठी चांगलं काम करायला आलेलो आहे, आणि मुंबईकर त्याच्याने आनंदितच होईल याच्यामध्ये काही शंका घेण्याचं काम नाही आहे. मी इथली नवीन जनरेशन, नवीन मुलांना चांगलं मैदान तयार करणार आहे, कोचेस ठेवणार आहे, आणि मेंटेन करणार आहे. हे सगळं करून ह्या मुंबईला सर्वोत्तम ग्राउंड बनवून मी त्यांच्यासाठी, हे मुलांसाठी करणार आहे. बस हा माझा ध्येय आहे. मोफत तुम्ही मुलांसाठी करणार आहेत की त्याच्या काही चार्जेस असणार आहेत? नाही, ते बीएमसीने चार्जेस ठेवलेले, मी नाही चार्जेस ठेवले. पण अमित जे साटम आहे आमदार, त्यांनी पण एक पत्र लिहिले आहेत की या जगावर आम्हाला पण काही करायचं होतं, पण तुम्हाला अलर्ट केले. ते मला माहित नाही. त्यांनी जर असं काही सांगितलं असेल तर हे मला माहित नाही. ते तर बॉम्बे बीजेपीचे अध्यक्ष आहे, तर आणि मुंबई कॉर्पोरेशन त्यांच्या या हाताखाली आहे, तर ते त्यांना सांगावं. माझा काही संबंध नाहीये त्याच्यामध्ये. पण तुम्ही अजून काय काय करणार आहात? या जे तुम्ही प्लॉट घेतले त्याच्यावर काय तुमच्या प्लॅनिंग, काय फ्युचर प्लॅनिंग? आमचा प्लॅन आहे फुटबॉल ग्राउंड, जितके गेम्स आहेत, जे सगळ्यापेक्षा जास्त आपला मुंबईकरांना पाहिजे आहे आणि मुंबईकरची नवी जनरेशनला पाहिजे आहे, आणि ते त्याच्यामध्ये जे बसत असेल हे सर्व मैदान आम्ही करणार आहे. आणि आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे तर मी एक पुस्तिका देतो जी आम्ही तयार केलेली आहे, आपल्याला देतो की काय काय करणार आहे. तुम्ही आम्हाला तर पुस्तिका देणार आहेत, तर जे विरोधी पक्ष नेते जे तुमच्या विरोधात आहेत त्यांना पण हा पुस्तिका देणार आहेत का? हा, सगळ्यांना बघा, मी तयार केलेलं आहे. हे जितके आपण ह्याच्यामध्ये हे करू शकतात, हे सगळे मैदान बनवणार आहोत आम्ही. याच्यामध्ये एकही कमी करणार नाही. असं पण आरोप होतात की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत म्हणून तुम्हाला हा जागा दिल्यात. जर त्यांना, मुख्यमंत्र्यांना जर मी जवळ असतो तर त्यांनी डायरेक्टच ग्राउंड मला अलॉट करून टाकलं असतं. मग बीड कशासाठी? हे बीड होऊन झालेलं आहे, ट्रान्सपरंट बीड आहे, हे माझ्यासाठी नाही आहे. अलॉट करतात ते तर आपल्याला माहिती आहे, सगळे बॉम्बेमध्ये कितीतरी अलॉट होते, ते डायरेक्ट त्यांच्याच नावावर झालेले. असं तर हा प्रकार नाही आहे. मग त्यावेळी लोकांनी कोणी थांबवलं नाही की इतके मोठी ग्राउंड लोकांना दिले गेले. मला माहित नाही कोणाकोणाला, कारण मी इतकं डिटेलमध्ये पाहिलेलं नाही आहे. त्यांना डायरेक्ट दिलेले, मला तर डायरेक्ट नाही मिळालेलं आहे, बीडने मिळालेलं आहे. पण जे आरोप करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही काही सांगणार आहेत का आमच्या माध्यमातून? मी त्यांना एकच गोष्ट सांगतोय की आपली काही गलतफहमी आहे तर ते गलतफहमी दूर करण्यासाठी माझ्याशी फोनवर बी बोलले, तर मी त्यांना त्यांच्या शंकाचं निराकरण करून देणार आहे. याच्यामध्ये त्यांनी कुठलीही गोष्टीची शंका ठेवण्याचं काही कारण नाही, चुकीचं काहीही काम करणार नाही. हे मी आपल्याला सर्वांना, मुंबईकरला सांगतोय, कुठलाही गलत काम करणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णाचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.